तिकडे पुण्यामध्ये एका नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं अवघ्या 24 तासात घटस्फोट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नानंतर लगेचच गंभीर वाद सुरू झाले आणि दोघांनी कोर्टात जाऊन परस्पर संमतीनं विवाह संपुष्टात आणला। ही घटना स्थानिक तसंच सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनली आहे। तर पुण्यामध्ये अवघ्या 24 तासात या दाम्पत्यानं घटस्फोट घेतलेला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे डॉक्टर दाम्पत्य आहे। विवाहानंतर लगेचच गंभीर वाद सुरू झाला आणि अवघ्या 24 तासात दोघांच्या सहमतीनं हा घटस्फोट घेतला गेला। कौटुंबिक न्यायालयासमोर मी उभा आहे। याच न्यायालयामध्ये एक निकाल असा झाला की एका पती पत्नीमध्ये केवळ 24 तासामध्ये घटस्फोट घडला। खरं तर 24 तास हे कायद्याच्या दृष्टिकोनातून होते, मात्र एकूणच ही घटना काय आहे या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत किंवा कायद्यामध्ये ज्या पद्धतीने पती पत्नी हे जेव्हा कौटुंबिक न्यायालयात येतात तेव्हा खरं तर खूप दिवस लागतात, वर्ष लागतात घटस्फोटाला। मात्र ज्यांनी हे काम पाहिलेले आहे त्या वकील ज्या आहेत राणी सोनवणे त्या माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ही केस होती आणि काय त्याच्यामध्ये खरं तर या पती पत्नीमध्ये वाद होता? या केसमध्ये असं झालं की हस्बंड माझ्याकडे आले, नवरा आला आणि त्यांनी मला सांगितलं की मला घटस्फोट घ्यायचा आहे। तेव्हा मी त्याला विचारलं की तुझी बायको पण आहे का तयार म्युच्युअल कन्सेंटला? तर त्यांनी सांगितलं हो, आम्ही दोघं तयार आहे। मग मी त्याच्या बायकोशी बोलले तेव्हा तिने सांगितलं की हो आम्हाला नाही राहायचं एकत्र। मग मी त्यांना विचारलं की कधी लग्न झालं? तर त्यांचं लग्न 18 महिन्यापूर्वी झालेलं होतं आणि कधीपासून वेगळं राहतात? तर तिने सांगितलं की आम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच वेगळं राहायला सुरुवात केली। मी तिला कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं की हा शिपवर काम करतोय, हे त्यांनी मला अगोदर सांगितलंच नाही, जे की आम्ही अगोदर खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि शिपवर काम करतोय म्हटल्यावर आता कधी पण जाणार, हा किती दिवसांनी येणार? म्हणजे त्याचं असं होतं की त्याला जर शिपवर काम मिळालं तर तो 6 महिने तो येणार नाही आहे, 6 महिने कधी 1 वर्ष, आणि हेच तिला ते आवडलं नाही आहे। ती म्हणली की हे अगोदर सांगणं गरजेचं आहे। आता बायका असतात, त्यांचे काही स्वप्न असतात की त्यांचे लग्न झाल्यावर काही, आणि जर नवरा लगेचच तो जाणार असेल आणि खूप दिवस येणार नसेल, त्यामुळे तिला ती विश्वासार्हता जरा तिला वाटली आणि त्यामुळे ते वेगळं राहण्याचं तिने ठरवलं आणि म्हणून मग ती केस दाखल झाली। विशेष मात्र आपण पाहतो की पती पत्नीमधल्या अनेक केसेस तुमच्या समोर येत असतील, मात्र ही कशी केस वेगळी होती आणि याच्यामध्ये खरं तर 18 महिन्यांचा कालावधी कसा कॅल्क्युलेट केला गेला आणि त्यांना घटस्फोट सहजरित्या कसा मिळाला? बघा की कोर्टाने, सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो, त्यांनी गाईडलाईन्स दिलेत की म्युच्युअल कन्सेंटला 18 महिने लागतातच, म्हणजे 1 वर्ष सेपरेशन, 6 महिने केस पेंडिंग। मग याच्यामध्ये पण ते पालन केलेलं आहे। 18 महिने सेपरेशनमध्ये होते ते, आणि जो 6 महिन्याचा जो पिरियड आहे तो वेव केलेला आहे। मग ते वेवसाठी काय कारणं असतात, जसं की हजबंड इज नॉट लिव्हिंग इन आवर कंट्री, आणि दुसरं म्हणजे की तो येऊ शकणार नाही आहे काही महिने किंवा काही वर्ष। मग अशा वेळेस वेव करता येतो। याच्या अगोदर पण मी वेव करून ऑर्डर घेतलेली आहे, याच्यामध्ये पण तो वेव केला म्हणजे ऑलरेडी 18 महिने सेपरेशन होतं म्हणून तो पिरियड वेव झाला, बाकीचं सगळं कंप्लायन्स झाला आणि त्यामुळे घटस्फोटाची ऑर्डर झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की या होत्या ॲडव्होकेट राणी सोनवणे, त्यांनी आपल्याला या पती पत्नीमधला जो काही घटस्फोटाचा निर्णय आहे तो 24 तासाच्या आतमध्ये घडला। अशा पद्धतीने त्यांनी खरं तर हा न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र 18 महिन्यांचा जो कालावधी आहे तो देखील त्याच्यामध्ये धरला गेलेला आहे आणि एकूणच कायद्यानुसार त्यांनी ही लढाई पती पत्नींच्या मधली ही सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अविनाश पवार, NDTV मराठी।